काही काम मिळालं का तुम्हाला? नाही. उद्या परवापर्यंत पैक संपून जातील. काही काम शोधाया पाहिजे. शोधतील काम, पण काम शोधण्यासाठी व्यक्तीच्या सतत मागे लागल्याने व्यक्तीला त्रास होतो आणि असं केल्याने काय बी साध्य होत नाही. प्रत्येक गोष्टीत बोलायला पाहिजे भीमला. सवयच लागले त्याला. जेव्हा दोन मोठी माणसं बोलत असतील तेव्हा शांत बसण्याचे संस्कार नाही आहेत का तुझ्यावर? ठीक आहे, मी लांब जाऊन बसतो. भीम, बस. ती तिची काळजी सांगतीय. आणि जिजाबाई, तू भी भीम अजून लहान आहे. त्याच्या ह्या बोलण्यावर तू भी लगेच असे का बोलतीस? जिजाबाई, आम्ही समजांनी बघितलंय की तुझ्या मनात भीमाबद्दल प्रेम बी आहे आणि काळजी बी आहे. मग कशा पायी हा राग दाखवतीस तू? राग नाही येत ताई. प्रेम आपल्या जागी आणि परवानगी आपल्या जागी. मला असं वाटतं की भीम प्रत्येक गोष्टीला वेगळ्या बाजूने बघतो आणि तसा विचार करतो. आणि वेगळ्या बाजूने विचार केलाय म्हणून त्याला असं वाटतं तो बुद्धिमान आहे. ठीक आहे, जेव्हा तुम्ही काय बोलत असाल तेव्हा मी काय नाही बोलणार. अशानं तर भीम काय बी बोलण्यानं, काय बी सांगण्यानं अशानं सावध होईल. तिच्यामुळं काय बी बोलण्यानं भीम विचार करायला लागल. आणि माणसाचं असं सावध होणं बरोबर नाही आहे. मला काहीतरी केलं पाहिजे. महाराज, आज त्या भीमरावचं काम झालंच होतं आणि अचानकपणे विचार न करता जिजाबाईनं भीमरावला वाचविलं. विचार तर हा होता की जिजाबाईला पण संपवावं. ऐन वेळी रामजीने तिला वाचवलं. तसं एक दुसऱ्यांचं पटत नाही असं फक्त नाटक करत राहते ती. आज सगळे एक दुसऱ्यांना तू माझी बायको, तू माझा मुलगा असं करत होते. पण महाराज, अशा वेळी काय करायला हवं? आमच्या समाजाचं मनोबल देखील कमी होत चाललंय. जर आत्मविश्वास कमी झाला तर मन भक्तीमध्ये समर्पित करायला हवं. त्यामुळे या गोष्टी सगळ्यांना सांगण्याची जबाबदारी तुमची आहे की जीवन आणि मृत्यू या त्या वरच्याच्या हातातल्या गोष्टी आहेत आणि आपण सर्व फक्त एक माध्यम आहोत. त्यामुळे त्या भीमरावाला आणि त्याच्या घरच्यांना धडा शिकवण्यासाठी आणि त्यांना त्यांची लायकी दाखवण्यासाठी आपण सर्व फक्त एक माध्यम बनायचं आहे. मग त्याला यश मिळेल तेव्हा मिळेल. महाराज, आपल्याला त्या भीमराव बद्दल काहीतरी विचार करावा लागेल महाराज. हो महाराज, काहीतरी विचार करा महाराज. एकत्रित येऊन चिंतन करूया. सगळे एकत्र बसून तोडगा शोधूया. आणि शेठ धनसुखलाल, आमच्या या सामूहिक चिंतन समारंभाचं नियोजन तुम्ही करायचंय. आता मी व्यवस्था कुठून करणार? पैसे लागणार. मी कुठली व्यवस्था करणार नाहीये. जातो मी आता. शेठजी, महाराजांच्या विरोधात जाण्याचा विचार पण करू नका. पुन्हा मुस्कटात खायची का शेठ? चला जा, पैसे आणून द्या. महाराजांच्या सत्संगाची तयारी करायची आहे. अरे जा शेठजी. जावा शेठजी. दरवेळी मीच का फसतो? पंडितजी, बरं झालं आपल्याकडे पैक नाहीये, नाही तर आपली बी परिस्थिती शेठजी सारखी झाली असती. चला पंडितजी. रामजी,
शेठजी नमस्कार. रामजी, या भीमरावने आमचं पूर्ण आयुष्य खराब करून टाकलं. सगळं संपलंय आता. शेठजी अहो काय झालं? मी या भीमरावच्या बोलण्यात फसलो. यांनी माझ्या बिघडलेल्या मुलाला आपल्या कारखान्यात ठेवायला सांगितलं, तर मी ठेवून घेतलं. पहिले तर त्यांनी काम सांभाळण्याचं नाटक केलं, मग हळूहळू सगळ्या कर्मचाऱ्यांना काढून टाकलं आणि त्यांच्या जागी आपल्या गुंड प्रवृत्तीच्या मित्रांना ठेवलं. मग जी मजा मस्ती तो बाहेर करायचा, तो आता कारखान्यात करायला लागला. माझा पूर्ण धंदा बर्बाद झाला. सगळं संपून गेलं माझं. व्यवसायाकरता ज्या ज्या लोकांकडनं मी पैसे घेतले होते, त्यांचे कोणाचे पैसे मी परत करू शकलो नाही. त्यामुळे माझा कारखाना मला गहाण ठेवायला लागला. सगळं काही संपलं रामजी. मी तर रस्त्यावर आलो रामजी. हे फक्त या भीमरावच्या ऐकण्यामुळे. शेठजी, हे तुम्ही चुकीच्या पद्धतीने घेताय. भीम, एक व्यक्ती तरासात आहे आणि तू त्यांना समजावतोयस की ते जो विचार करतायत तो चुकीचा आहे. आधी पण मी तुला सांगितलं आहे की तुझी पद्धत चुकीची आहे भीम. एका बिघडलेल्या पोरासंग त्यांचं आयुष्य सुरळीत चाललं होतं आणि बिघडलेल्या पोराचं आयुष्य सुरळीत करण्यासाठी तू त्यांचं आयुष्य खराब करून टाकलंयस. पण मी तर बर्बाद झालो ना. आता मी काय करू? मी तुमच्या संग येतो. काही ना काही उपाय नक्की निघल. राहू नको. दे, आधीच त्यांचं आयुष्य खराब केलंयस तू. आता त्यांचं आयुष्य तुझ्या ना त्यांना जगू दे. जिजाबाई गप्प राहा. शेठजी तुम्ही काळजी नका करू आणि भीमाला दोष बी नका देऊ. चला म्या बघतो काय आणि कसं करायचं आहे. मी बी येतो. नाही, जी गोष्ट व्हायची आहे ती पण बिघडून जाईल. तू इथेच थांब. रामजी, तू चल माझ्यासोबत. जिजाबाई, ही कुठची पद्धत आहे? भीमाला सारखं चुकीचं ठरवायची. अशाने पोरं ना उमेद होतात. होय का? जर तुम्ही समद्यांनी त्याला खरं काय सांगितलं असतं तर ही येळ नसती आली. मी तर त्याला वास्तवाची जाणीव करून देत होते आणि म्या ती करूनच राहील. बोला सर्वज्ञ महाराजांचा. बोला सर्वज्ञ महाराजांचा. बोला सर्वज्ञ महाराजांचा. आधी विचार केला होता की एकट्यातच चिंतन करावं. पुन्हा विचार केला सगळे एकत्रित येऊन चिंतन समारंभ केला पाहिजे. त्यामुळे सर्वांना सामूहिक चेतना मिळेल. आणि म्हणूनच तुम्ही सर्व आपले डोळे बंद करून त्या ईश्वराचं स्मरण करा. आणि हा कार्यक्रम या रस्त्याच्या मधोमध यासाठी ठेवलाय म्हणजे तुम्हा सर्वांसमक्ष एक अवघड ध्येय असेल. हे माहिती असताना की चालक येतील चालक जातील, तरी देखील या सर्वांची पर्वा न करता तुम्ही सर्व ईश्वराचं चिंतन करा. तर मग सुरू करूया. वय महाराज. हो महाराज. आजी महाराज, तुम्ही देखील सामील व्हा. बसा. आम्हाला हे ठाऊक आहे या सामूहिक चिंतनाच्या समारंभासाठी तुम्ही सगळ्यांनी व्रत ठेवलंय. तुमच्यापैकी कुणीही काही खाल्लं नाहीये, प्यायलेलं नाहीये. आम्ही देखील काहीच खाल्लेलं नाही, काहीच प्यायलेलं नाही. आजचा हा समारंभ पूर्ण झाल्यावर हा जो नैवेद्य तुम्ही दाखवलेला आहे प्रसाद म्हणून हाच वाटला जाईल. तर चला आता तुम्ही सर्वांनी आपापले डोळे बंद करा आणि त्या ईश्वराचं स्मरण करा.
दिसतोय ईश्वर? नाही महाराज, नाही दिसले. आणखीन मन लावून बघा, दिसेल, अवश्य दिसेल. महाराज काय करतायत? नवीन नाटक आहे. अशा पाखंडी बाबांना या लोकांसाठी रोज नवनवीन काहीतरी करावंच लागतं. नाहीतर यांना मानणाऱ्या लोकांना यांची भीती कशी वाटणार? डोळे बंद करून एकाग्रतेने चिंतन करा, दिसेल ईश्वर. चिंतनच करतात आहे ना? चला, चांगलंच आहे. बघून घ्या कसं चिंतन चाललंय ते. अरे तुम्ही समदे डोळे बंद करून आहेत, पर तुमचे महाराज द्राक्ष खात बसले. बघून घ्या. तुम्ही कोणाच्याही बोलण्यावर विश्वास ठेवू नका. तुमचं मन भरकटवण्याचा हा प्रयत्न सुरू आहे. आपले डोळे अजिबात उघडू नका. ध्यान चालू ठेवा. ईश्वराचं चिंतन करा. नक्कीच दिसेल तो ईश्वर. ध्यान चालू ठेवा. चिंतन करत रहा. ईश्वर तुम्हाला नक्की दिसेल. ही श्रद्धा आहे, ही भक्ती आहे. हे लोक आपले डोळे उघडणार नाहीत. ही श्रद्धा नाही आहे, अंधश्रद्धा आहे. पर महाराज, एक ना एक दिवस नक्की जेव्हा ह्यांना देव नाही दिसणार, जेव्हा हे डोळे उघडतील, तेव्हा तुमचा हा पाखंडीपणा त्यांना नक्कीच दिसल. तेव्हा तुमचा आणि तुमच्यासारख्या पाखंडी बाबांचं काय होईल? जा रामजी जा. हा ईश्वराच्या सामूहिक चिंतनाचा समारंभ सुरू आहे. आणि तू शेठ, घृणा येते मला तुझ्यावर. आमच्या जातीमधला असून सुद्धा या अस्पृश्य जातीच्या माणसांसोबत उभा आहेस. शास्त्रानुसार तर तू या समारंभात सहभागी व्हायला पाहिजेस. आता तर फक्त तुझं दुकान उद्ध्वस्त झालेलं आहे. आता हळूहळू तुझं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होईल. आणि मग तुझं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होऊन जाईल. दिसतोय ईश्वर? अशाच प्रकारे ध्यान चालू ठेवा. चिंतनामध्ये खोल उतरा. दिसेल, अवश्य दिसेल ईश्वर. अवश्य दिसेल. आत्ता फक्त तुझं दुकान उद्ध्वस्त झालेलं आहे. आता हळूहळू तुझं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होईल. अहो शेठजी, कुठे या महाराजाच्या बोलण्यात फसताय?
माझ्याकडे काय बघतोय, तिकडे बघ. अरे महाराज तर सौता द्राक्ष खात आहेत आणि आमच्याकडून चिंतन करून घेत आहे. वा, ह्यो तर धोका हाय, पाखंड हाय. सांगा बरं कोणत्या देवाचं दर्शन करायला लावत होता? महाराज, आम्हाला तुमच्याकडनं अशी अपेक्षा नव्हती. चिंतन करायला सांगून आम्हाला येडं बनवताय का? उत्तर हवंय महाराज. वय उत्तर द्या आम्हाच नाही. उत्तर द्या महाराज. महाराज, रामजीने सांगितलं होतं की एक दिवस असा येईल की सगळ्यांचे डोळे उघडतील. तो एक दिवस आज आलेला आहे की आता सगळ्यांचे डोळे उघडलेत. उत्तर द्या महाराज. वय उत्तर द्या आम्हाच नाही. वय उत्तर उत्तर द्या. द्या महाराज. गप्प का बसलात, बोला. गुरुजी, गुरुजी, काय झालं भीमराव? गुरुजी, माझं मन लय अस्वस्थ आहे. मला तुमच्याकडनं सल्ला हवाय. बोल भीम, काय झालं? गुरुजी, मी चुकीचं बोलतो का? आणि मी जे बोलतो ते फक्त माझ्या मनात असतं. आणि मी बोलून माझ्या विचारांनी समजांसाठी अडचण निर्माण करतो का? तुला असं कुणी सांगितलं? बाबांच्या नव्या बायकोनं. आणि हीच गोष्ट बाबांचे शेठजी बी येऊन बोलत होते. सांगा ना गुरुजी. फळ घ्या, फळ, ताजी ताजी फळ. ओ फळवाले भाऊ, होय, इथे या. आलो. बोला गुरुजी. तू ही फळं घेऊन कुठे चाललायस? कामावर जातोय गुरुजी. फळं विकणं माझं काम आहे. साताऱ्याच्या गल्ल्या गल्ल्यांमध्ये फळं विकतो या. दिवसभर डोक्यावर ओझा वागवता तू थकून जात असशील. थकायला तर होत. तुला असं वाटत नाही की जरा विश्रांती घ्यावी? वाटतं तर गुरुजी, पण काय करायचं? पोटा पाण्यासाठी काम तर करावंच लागल ना. व येतो मी गुरुजी. पण गुरुजी, फळ घ्या, फळ. हे बघ भीमराव, साताऱ्यात पाणी नाहीये. इथल्या लोकांना वाटतं की नदी असायला हवी. दुसरीकडे अशा अनेक जागा आहेत जिथे नदी आहे, पण त्या नदीच्या पुरामुळे त्यांचं सर्वस्व बर्बाद होतं. म्हणून त्यांना असं वाटतं की ही नदी नसती तर बरं झालं असतं. पण गुरुजी, मला काय समजतच नाहीये. सोपी आणि साधी गोष्ट ही आहे की हा मनुष्य कामावर जात होता, पण याचं एक मन याला विश्रांती घेण्याबद्दल सुचवत होता. अरे, विपरीत शक्ती नेहमी काम करत असतात आणि अनेकदा या विपरीत शक्ती बरोबर देखील असतात. पण या विपरीत शक्तींसमोर आम्हाला घाबरून जायची गरज नाही. हे बघ भीमराव, आपल्या मनाला या जगात कुणीही हरवू शकत नाही, मनात उत्पन्न झालेल्या शंकेशिवाय. बघ ना, तुझ्या मनात एवढीशी शंका उपस्थित झाली आणि तू स्वतःच्या शक्तीला कमी लेखू लागला. भीमराव, कधीही स्वतःच्या शक्तीवर शंका घेऊ नकोस. आणि जर कधी शंका घ्यायची इच्छा झालीच ना, तरी देखील नाही. कळलं तुला? गुरुजी, मी किती नशीबवान आहे ना का माझ्याकडे तुमच्यासारखे गुरु आहेत जे मला प्रत्येक समस्येतून बाहेर काढतात आणि माझी प्रत्येक अडचण दूर करतात. भीमराव, मग तू देखील असं काही काम कर की मी जगाला सांगू शकेल की मी देखील किती भाग्यवान आहे की माझ्याजवळ तुझ्यासारखा शिष्य आहे. कळलं तुला? यह तन विष की बेलरी, गुरु अमृत की खान. शीश दियो जो गुरु मिले, तो भी सस्ता जान.